पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयस्मेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. या आठवड्यात मला योग्य निवड करण्याबाबतीतच बोलायचं आहे. कारण इथे या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले किंवा टी व्हीवरून पाहणारे तुम्ही पुष्कळ जण ख्रिस्ती आहात. ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे. अपेक्षा आणि प्रार्थना करते तुम्हाला चांगली निवड करण्याची संधी मिळत राहो. पण या जगात कितीतरी लाखो करोडो लोक आहेत जे रोजच चुकीची निवड करत असतात. पण आपण केलेली प्रत्येक निवड हे खरं तर एक बीज असतं आणि पेरलेलं प्रत्येक बीज तुमच्या जीवनात काही ना काही फळ हे आणणारच असतं. या आठवड्यात आपण ज्ञानाविषयी बोलणार आहोत. ज्ञानाविषयी बायबल पुष्कळ काही सांगतं. म्हणजे ज्ञानी असणं कसं चांगलं आणि मूर्ख बनणं म्हणजे कशी मूर्खता आहे. तुम्ही हे लक्षात ठेवा. जर लिहित असाल तर लिहून घ्या. मला विश्वास आहे की ज्ञान ही काही बायबलची व्याख्या नाही आहे, तर ही माझी जॉयसची व्याख्या आहे आणि मला वाटतं ती योग्य आहे. बघा, शहाणपणा योग्य निवड करतो आत्ता, ज्याचे परिणाम मिळतात नंतर. समजलं का तुम्हाला? शहाणपणा योग्य निवड करतो आत्ता, ज्याचे परिणाम दिसून येतात नंतर. चला जरा पैशाविषयी बोलूया. 1 तिमोथी 6:10 पैशाचा लोभ हे सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे. पैसा वाईट आहे असं ते सांगत नाही, तर पैशाचा लोभ वाईट आहे. हेच माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणूनच देव आपल्याला पैशाचा काही भाग देऊन टाकायला सांगत असतो. बघा, तुमच्या प्रगतीचं संपूर्ण प्रथम फळ ही जीवनभर चालणारी क्रिया आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला थोडंसं काही मिळालं, त्यातून थोडंसं देऊन टाकावं असं देवाला वाटतं. तो असं का करतो? कारण आपण पैशावर प्रेम करू नये असं त्याला वाटतं. आणि एकच मार्ग आहे तुम्ही लोभी न होण्याचा, तो म्हणजे उदार होणं. नक्कीच ऐकताय ना तुम्ही? उदारपणाद्वारे तुम्ही लोभाविरुद्ध लढू शकता असं मी म्हणाले. कोणत्याही गोष्टीपेक्षा आपण लोभाला अधिक घाबरायला हवं, कारण बायबल असं सांगतं की लोभ असणाऱ्यांचं जीवन संपुष्टात येतं. आपण काही काल्पनिक गोष्टींचा विचार करू. असं म्हणूया की जयंतचा चांगला परिवार आहे. त्याची आवडती पत्नी आणि लहान मुलं जी त्याला आवडतात. घरापासून फार दूर नसलेली त्याची नोकरी आहे. तिथे जायला त्याला फार मेहनत लागत नाही. आठवडाभर तो कष्ट करतो, पण त्याला ओव्हरटाईम करावा लागत नाही आणि त्याला त्याचा खूप फायदा मिळतो. खरंच चांगले फायदे. तो व्यवस्थापनात नाही आहे, तसंच नेतागिरीतही नाही आहे. पण जयंतचं जीवन झकास आहे. तो देवावर प्रीती करतो, त्याचं कुटुंबावर प्रेम आहे, त्याचं बायकोवर प्रेम आहे, तो आनंदी आहे, त्याच्याकडे शांती आहे. दुसऱ्या कंपनीतून त्याला बोलावणं येतं. त्याच्या चांगुलपणाविषयी त्यांनी ऐकलेलं असतं आणि ते त्याला व्यवस्थापनात नोकरी देतात, जिथे त्याचं स्वतःचं ऑफिस असेल आणि पार्किंगची जागा ज्याच्यावर त्याचं नाव असेल. असं सगळं मोठं भव्य. आणि तो अधिक 4-5 हजार कमवू शकेल. अधिक पैशामुळे आणि बॉस बनल्यामुळे मिळणारा थोडासा अधिकार, यामुळे तो ती नोकरी स्वीकारतो आणि पार्किंगमध्ये स्वतःच्या नावाची पाटी, अशा विविध गोष्टींसाठी. पण आता सत्य हे असतं की त्याच्या हाताखाली काम करायला माणसं असतात. त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक वेळी कंपनीत काही समस्या आली तर तो तिथे असला पाहिजे. आठवड्याच्या शेवटी त्यानं तिथं असणं क्रमप्राप्त होतं. म्हणजे थोडक्यात पुष्कळ वेळा त्याला चर्च चुकवावं लागायचं आणि पहिल्यासारखा तो घरी राहू शकत नव्हता. जेव्हा असायचा तेव्हा खूप थकलेला, निराश असा असायचा, कारण तो खूप काम करायचा. आणि जेव्हा त्याला पगाराचा चेक मिळाला तेव्हा तर तो हताश झाला, कारण त्यामध्ये आयकर आणि शिक्षण कर आणि वेगवेगळे स्थानिक कर कापले गेले होते. त्याच्या पदरात ती 4-5 हजाराची वाढ पडलीच नाही आणि त्या पदासाठी त्याने अधिक चांगले कपडे घेतले. ऑफिस लांब असल्याने पेट्रोलचा खर्च वाढला, मग कारच्या डागडुजीचाही खर्च वाढला. शेवटी त्याच्या लक्षात आलं की या 600-700च्या वाढीव पगारासाठी त्याने त्याचं सुख शांती विकून टाकली. इतक्या दगदगीनंतर त्याला मनःशांती मिळतच नाही.
आणि या थोड्याशा पगारवाढीत त्याने विकत घेतलाय थकवा, डोकेदुखी, पोटदुखी, विवाह समस्या, देवासोबतचं नातं बिघडणं आणि बघा हे सगळे प्रश्न निर्माण झालेत. आणि दुसरीकडे सुमन आहे, तिला 3 मुलं आहेत, पतीची चांगली नोकरी आहे, तो बऱ्यापैकी कमावतोय आणि ते आटोपशीर आहेत, जास्त श्रीमंत नाही आहेत पण छान आहेत. ते ज्या घरात राहतात ते घर खूप मोठं नाही आहे पण त्यांच्या पगारात भागणारं टुमदार असं ते घर आहे. छान मुलं आहेत आणि त्यांच्याशी त्यांचं छान नातं आहे. चर्चच्या कामात ते भाग घेतात, असं बरंच काही. सुमनच्या काही मैत्रिणी कामाला जातात आणि मग सुमनलाही वाटतं तिनेही जावं, म्हणजे ती एक नोकरी करणारी आणि त्याचबरोबर गृहिणी असेल इतर स्त्रियांसारखी. कामाला जाण्यात काही चूक आहे असं मी म्हणणार नाही, जर तुम्हाला जायचं असेल तर जा, पण प्रत्येकासाठीच तो निर्णय योग्य असेल असं नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या गोष्टी हाताळतात आणि मला वाटतं जर घरातल्या स्त्रीने नोकरी करण्याने कुटुंबावर ताण पडणार असेल तर थोड्या पैशांसाठी ती निवड करू नये, कारण शेवटी तुम्ही अपेक्षित केलेले पैसे पदरात पडत नाहीतच. काय उपयोग? पाळणाघराचे पैसे भरा, स्थानिक कर, आयकर, त्या अनुषंगाने वाढलेले खर्च. आता तर वॅटसुद्धा भरावा लागतोच आणि हे सगळे कर आणि खर्च अधिकाधिक फुगत जातात. मी म्हणत नाही की नोकरी करणं चूक आहे. काही जणी एकाकी माता असतील, त्यांना पर्यायच नसेल, 1 नाही 2 नोकऱ्या कराव्या लागतील. आजकाल तर सगळं भागवण्यासाठी दुप्पट मिळकतीची गरज आहेच. पण मी फक्त केवळ इथे कल्पना करतेय की पैशावर आधारित जीवन बदलणारे निर्णय घेऊ नका. ही मुख्य गोष्ट मी तुम्हाला सांगू पाहते. पैशाला केंद्रस्थानी ठेवून विचार करू नका. त्यामुळे तुम्हाला शांती मिळते का? तुमच्या सगळ्या कुटुंबासाठी ते चांगलं आहे का? नंतर पस्तावावं लागणार नाहीये ना? खूप विचार करा, हे सगळं मिळाल्यावर काय होणार आहे. विचार करा यावर. या क्षणी मी सांगते, तुमच्या शांतीची काहीही किंमत होत नाही. तुमच्या तणावाचीही किंमत करता येत नाही. जर तुमच्या कार्यसूचीमध्ये आणि दिनक्रमामध्ये सतत फक्त धावणंच असेल. नक्कीच आपल्याला समजायला हवं की देवाकडे आपल्यासाठी चांगलं जीवन आहे. या धावण्यापेक्षा जा धावा. मी काय म्हणते तुम्हाला कळतंय का सांगा मला? देवा करते असं समजून मी बरीच वर्ष ते करत होते. आता बघा, मी जे करत होते ते खरंच करायची गरज होती का? नक्कीच. त्यासोबत अनेक गोष्टींना मी नाही म्हणू शकत होते, ते मी केलं नाही. त्यामुळे मला अधिक वेळ मिळाला असता, पण आता मला तो वेळ मिळणार नाही. मुलांसोबत चांगल्या नात्याबद्दल मी देवाचे आभार मानते, पण तरीही कदाचित काही गोष्टी टाळता आल्या असत्या जर मी योग्य वेळी योग्य जागी असते तर. ठीक आहे, मी तुम्हाला खूपच अस्वस्थ केले. आता पुढे जाऊया. मार्क अध्याय 10 मध्ये आपण एका तरुण श्रीमंताला पाहतोय. मला वाटतं तुम्ही या व्यक्तीकडे पाहावं, कारण इथे एक धडा आहे पैशाविषयी जो टाळून आपण पुढे जाता कामा नये. एक तरुण अधिकारी येशूला विचारतो, सार्वकालिक जीवन हे वतन मिळावे म्हणून मी काय केले पाहिजे? येशू म्हणतो, खून करू नको, चोरी करू नको, आपला बाप आपली आई यांचा मान राख वगैरे. तो म्हणतो, मी हे सगळं केलंय, अधिक काय केलं पाहिजे? आणि तो म्हणाला की वचन 21, येशूने त्याच्याकडे निरखून पाहिले व त्याच्यावर प्रीती केली व त्यास म्हणाला, प्रीती केली यावर मी भर देते, कारण देव एका कठीण गोष्टीसाठी त्याची तयारी करत होता. त्याने त्याला ती करायला सांगितली कारण त्याची त्याच्यावर प्रीती होती. आता ऐकूया. तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे, जा तुझे असेल नसेल ते विकून टाक, हो, गोर गरिबांना देऊन टाक सगळे पैसे, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल, आणि चल माझ्या मागे ये, मी ज्या मार्गाने जातोय त्या. पुष्कळ लोकांचा गैरसमज आहे की देवाची सेवा करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नसावं. असं नाहीये, कारण बायबल सांगतं, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे. देवाला आपण आशीर्वादित असायला हवंय. देवाने तरुणाला असं सांगितलं कारण पैसा ही त्याची समस्या आहे हे त्याला समजलं होतं. पुढे सांगितलंय की तो तरुण, वचन 22 हे शब्द ऐकून त्याचे तोंड उतरले व कष्टी होऊन तो निघून गेला. आता लक्ष द्या, कारण तो फार श्रीमंत होता. नीट लक्षात घ्या, कारण तो फार श्रीमंत होता. यात मेघ अशी आहे की तो फार श्रीमंत होता. आता बघा, पुढचं वचन बघूया.
तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे, किती कठीण आहे. बघा, म्हणूनच उत्तम गोष्ट अशी की शक्यतो तुम्ही उदार असा आणि लोभीपणाला तुमचा ताबा घेऊ देऊ नका. कारण मी तुम्हाला सांगते की लोभीपणाने जर तुमचा ताबा घेतला तर तुम्हाला कधीही पुरेसं पडणार नाही. आयुष्यात तुमच्यापैकी काही जणांकडे अपेक्षेपेक्षा जास्त असेल, पण खूप काळ त्यातून समाधान मिळत नसेल, तुम्हाला अधिक हवं असेल. चला, आभारी आहे मी, 3 जणांना तरी समजले आहे. चला आता, हे मोठं घर सुद्धा आता पुरत नाही, आता कारही नवीनच घ्यायला झाली आहे, वगैरे 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 वगैरे. मला वाटतं तुम्ही प्रत्येक चांगल्या गोष्टीने आशीर्वादित असणं ही मोठी गोष्ट आहे, पण आपण असायला हवं देणारे 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 देणारे. पैशाला तुमचे निर्णय घेऊ देऊ नका. जर तुमचा विवाह धोक्यात असेल, खात्री करा योग्य निर्णय घेण्याची. बघा, टीव्हीवरच्या कितीतरी प्रेक्षकांची वैवाहिक समस्या असेल, विभक्त व्हायचा तुमचा विचार असेल, तुम्ही काडीमोड घेणार असाल. बघा, माझाही वयाच्या 20व्या वर्षी घटस्फोट झाला आणि मी तो घटस्फोट टाळू शकत नव्हते, कारण माझा नवरा दुसऱ्या स्त्रीबरोबर पळून गेला. मी गर्भवती होते तेव्हा तो म्हणाला हे मूल त्याचं नाही आहे आणि तो चोरी करताना जेलमध्ये गेला. नंतर डेव्हशी माझं लग्न झालं, खूप वर्षांनी नाही. डेव्हनी पत्नीसाठी प्रार्थना केली, देवाने गरजू अशी पत्नी द्यावी, आणि देवाने त्याला उत्तर दिलं. पुष्कळ वेळा प्रार्थनेचं उत्तर मिळतं. बघा, 38 वर्षांपूर्वी काय घडलं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. मला वाटतं डेव्हच्या आणि माझ्या लग्नाला साधारण 7 वर्ष झाली असतील तेव्हा, कदाचित. मला अजून आठवतं आहे, आम्ही स्वतःच्या पहिल्या घराच्या खोलीत उभे होतो आणि त्यावेळी आरशाचं दार असलेलं असं कपाट होतं. मी कपाटातून काही काढत होते, डेव्हला काहीतरी ऐकवत होते अगदी जोरदारपणे. तो अगदी शांत आणि स्वस्थ आवाजात असं म्हणाला की तू मला अशा टप्प्यावर आणतेस जिथे मी तुझ्यासोबत राहू शकणार नाही. तो म्हणाला की जर गोष्टी अशाच चालू राहिल्या तर मी काय करीन ते मला माहीत नाही. मला निर्णय घ्यायचा होता, कारण त्यावेळेपर्यंत मी प्रत्येक बाबतीत डेव्हला दोष द्यायचे. मी अशी वागते कारण माझं शोषण झालंय, मी अशी वागते कारण मी खूप थकले, मी घरही सांभाळते, मी मुलांनाही सांभाळते, काय करू, माझी किती धावपळ होते तुला कळतं का? तू काय छान गोल्फ खेळायला जातोस, पण माझं काय होतं हे बघतोस का? कधी विचार करतोस का? आणि त्याच्या आवाजातला गंभीरपणा मला जाणवला. ती जणू एक सूचना होती. आपल्याला पवित्र आत्म्याकडून जीवनात अनेकदा सूचना मिळत असतात, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. नवरा बायको जेव्हा एकमेकांना म्हणतात मला तुझं तोंड बघायचं नाही, तेव्हा त्याचा अर्थ खरा तो नसतोच. ती सूचना असते. सूचनांकडे लक्ष द्या. माझं कोणी ऐकतंय का? जर तुम्हाला सतत थकवा येत असेल तर ती सूचना आहे. असं जीवन तुम्ही जगावं अशी देवाची इच्छा नाही. कायमच जर तुम्ही निराश होत असाल तर ती सूचना आहे. तुमचं जीवन बदलायला हवं, पण आपल्याला हवं असतं भोवतालची प्रत्येक गोष्ट बदलावी. आपल्याला इतर लोकांनी बदलायला हवं असतं, आपली सगळी परिस्थिती बदलायला हवी असते, आपलं जीवन बदलायला हवं असतं, पण आपली जीवन पद्धती आपल्याला बदलायची नसते. हे लिहून घ्या तुम्ही. देवा, तू माझं जीवन बदलणार आहे. मग तो तुम्हाला काही गोष्टी करायला सांगेल. तुम्हाला त्या कराव्याशा वाटणार नाही, कारण जर तुम्ही त्या केल्या तुमची जीवनशैलीच बदलेलच. ते आपल्याला आवडत नाही. त्या दिवशी मी निर्णय घेतला की आता माझी नियती बदलणारा निर्णय मी घेणार. मी ठरवलं की मी स्वतः बदलायला हवं. मी स्वतःला सांगितलं की जर तू बदलली नाहीस तर नवरा तुला सोडून जाईल, आणि म्हणून मी स्वतःला बदलायचं असं ठरवलं आणि देवाला तसं सांगितलं. बघा, विवाह संकटात सापडला की पुष्कळ जण सोडून देतात. त्यांना समोरच्यानी बदलायला हवं असतं. ते म्हणत नाही देवा मला बदल. मी काही गोष्टींवर पडदा टाकला आणि बघा,
हा संदेश तयार करताना मला आठवतंय काही निर्णय घेत असताना जर जर त्या दिवशी मी त्याला असं म्हणाले असते की हे बघ, तुला जे करायचंय ते कर, कारण समस्या माझी नाहीच आहे. आता जरा लक्ष द्या, जर मी तसं केलं असतं तर आज मी इथे नसते. एक सांगू का, जेव्हा मी देवाला मला बदलवायला सांगितलं त्यावेळी एखादी जादूची छडी फिरवल्यासारखं सगळं काही सुरळीत झालं नाही. बघा, देव मला हाताळत होता, सुधारत होता. त्याला अनेक वर्ष लागली, मी कधीही विसरणार नाही. 1 वर्ष पार पडलं आणि मी खूप प्रयत्न करत होते चांगलं वागण्याचा, आणि मी कधी विचार केला नव्हता मी इतकी चांगली वागू शकेन. मला नाही माहीत की देवला आठवतंय की नाही, पण एके दिवशी मी त्याला म्हटलं, आता तुला माझ्या बाबतीत काय वाटतंय रे? मला अपेक्षा होती असं ऐकण्याची की प्रिय तू किती छान आहेस, पण तो माझ्याकडे बघून म्हणाला, ठीक आहे. कारण बघा, माझं वागणं वाईट होतं. मी स्वार्थी आणि स्वकेंद्री होते आणि खरंच प्रामाणिकपणे सत्य काय होतं की मला कोणीही कसं राहावं हे शिकवलं नव्हतं. मला चर्चला कसं जायचं माहीत होतं, पण कसं राहायचं माहीत नव्हतं. काही चांगली तत्व होती, म्हणजे येशूचा जन्म, ऐक्यता, प्रभुभोजन, बाप्तिस्मा हे सगळं माहीत होतं, पण कसं जगायचं माहीत नव्हतं. पुष्कळ वर्षांपूर्वी देवाने मला सांगितलं की माझ्या लोकांना कसं जगायचं ते शिकव, आणि मी तुम्हाला कसं जगायचं हे शिकवू पाहतेय. तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून येशूने मरण पत्करलं आणि ते जीवन तुम्ही जगावं. ते जीवन तुम्ही जगायला हवंय मला, आणि तुम्ही सतत निराश राहू नये. तसंच कडवटपणा, मत्सर, राग यामुळे सगळ्यांवर चिडलेले असू नये, कारण त्याने तुम्ही सुखी होत नाही. त्यामुळे आपली वाढ होत नाही. आपण म्हणूया, मी काही जबाबदारी स्वीकारणार आहे. माझ्यासाठी मीच जबाबदार असेन. मी जर वाईट वागत असेन तर ती तुमची चूक नाही, माझी निवड आहे. ठीक आहे, मी बदलेन, प्रयत्न करेन, पण मग त्यांनीही बदलायला हवं. चला, आता हा मोठा मुद्दा आहे. मी बदलेन जर तुम्ही बदललात तर. एक सांगू का, ते जरी नाही बदलले तरी तुम्ही बदला, कारण देवाला तुमच्यासाठी तुम्ही उत्तर देणार आहात, त्यांच्यासाठी नाही. आपल्यापैकी कुणी असं म्हणेल की आम्ही दैवी गौरवासाठी जगत आहोत. मग प्रामुख्याने आपल्याला योग्य निवडी कराव्या लागतील, इतर कुणीही केल्या नाहीत तरी. यातील पुष्कळ निर्णय जीवन बदलवणारे असू शकतील. नवा निश्चय. आपण अजून दोन वचनं बघूया. अनुवाद अध्याय 7 वचन 1 आणि 2. जेव्हा तुझा देव परमेश्वर, आता तो इस्रायल लोकांशी बोलतोय शत्रूंबाबतीत, ते सगळे म्हणजे असे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी असे वेगवेगळे आपले शत्रू असतात. एक सांगू, चिडखोर बॉस, वाईट शेजारी, पाठदुखी, गरिबी, पती पत्नी, या सगळ्याचा कधी कधी वीट येतो आपल्याला. आणि बघा, हे सगळे तिथे असतात. म्हणून आता आपण वचन पाहूया. जो देश तू वतन करून घेण्यासाठी जात आहेस, तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल, आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे, म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी, ही 7 राष्ट्रे तुझ्या समोरून घालवून देईल. आता नीट लक्ष द्या. आणि जेव्हा तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील, आणि मला विश्वास आहे, जर देवाने तुमच्या मनात घातलंय एखादी गोष्ट हाताळण्याविषयी, तुमच्या जीवनातली ती वेळ असते, तो ती तुमच्या हवाली करतो. म्हणून तुम्ही वाट बघू नका स्वतःच्या वेळेची.
कारण जर ती देवाची वेळ असेल तर त्यावर अभिषेक असेल आणि त्या प्रवाहात सहजपणे ती घडून जाईल. पण जर तुम्ही स्वतःच्या वेळेसाठी थांबलात, जसं 7 वर्षांनी मला माझ्या पतीचा सामना करावाच लागला आणि त्या दिवशी तो तसा का वागला, कारण ती देवाची वेळ होती. त्याने मला पुरेसा वेळ दिला होता भूतकाळातील माझ्या शोषणातून बरं होण्यासाठी. म्हणून देवामध्ये मी बरीच मुळावलेली होते, सोडून पळून जाणार नव्हते. आणि म्हणून त्या विशिष्ट वेळी मला तसं तोंड द्यावं लागलं. माझ्या मनात एक कळ उठली की आपल्या सगळ्यांना ती जाणवतेच, भूतकाळासंबंधी देव तो शत्रू माझ्या हवाली करत होता. जे माझं वाईट प्रकारचं जगणं होतं, वागणं होतं, तो वाईट स्वभाव, तुमचाही वाईट स्वभाव हा तुमचा शत्रू आहे. चला त्या भोळेपणाचा आवाळू नका. स्वार्थीपणा हाही तुमचा शत्रू आहे. स्वतःची कीव वाटत असेल तर तो तुमचा शत्रू आहे. तुमच्या डोक्यावर ओझं असेल तर तो तुमचा शत्रू आहे. जेव्हा तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करतो, तुम्ही त्यावर प्रहार करा, तर लक्ष द्या, तेव्हा तू त्यांचा समूळ नाश कर. त्यांच्याशी करार मदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस. आता कळलं तुम्हाला काय करायचं? आपण म्हणतो की हो मला ते हाताळायचंय, पण मग आपण सबबी सांगायला सुरुवात करतो. आपण असे का आहोत या बाबतीत? तुम्ही शत्रू बाबतीत कठोर व्हायला हवं. बायबल सांगतं तुझा डोळा तुला अडखळवीत असेल तर उपटून फेकून दे. जर तुझा हात तुला अडखळवीत असेल तोडून टाक. अशा प्रकारची कठोर भाषा वापरली. त्याचं काय म्हणणं आहे? तुझ्या जीवनात अडखळवणारं काही असेल देवासोबतच्या तुझ्या संबंधात, तर ते तोडून टाक आणि त्यापासून सुटका करून घे. त्यासोबत वेळ घालवू नको, त्याच्याशी खेळू नको, त्यासाठी कारणं देऊ नकोस. बदल घडवून आण. कुणीही त्यांना बदलवू शकत नाही. मला हे तुम्हाला स्पष्ट करायचंय. या विचारांनी तुम्ही इथून जाताना जे काही निश्चय तुम्हाला करायचे ते तुम्हाला स्वतःसाठी करायचे, तुमच्यासाठी ते देव करणार नाही. तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे, मला बदलायचंय, पण देवा मला ठाऊक आहे तुझ्याशिवाय हे होणार नाही. जो काही बदल घडलेला तुला पाहायचा आहे देवा मी तुझी प्रार्थना करतेय. बघा, आपण प्रार्थना करून कायम राहावं. रोज देवाला तुम्ही सांगत राहा तुझ्याशिवाय मी कोणी नाही, तुझ्याशिवाय हा बदल मी घडवू शकत नाही. स्वतःला बदलवणं हे आपलं काम नाही, तर देवाशी सहमत होणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी वचनात राहणं, वचनाचा अभ्यास करणं, वचनामध्ये सामर्थ्य आहे तुमचं तारण करण्याचं. याकोब अध्याय 1, जर तुम्ही वचनाचा अभ्यास केला, फक्त वाचन नाही, काही स्वाध्याय वचनांचा अभ्यास केला आणि कॉलेजच्या अभ्यासाप्रमाणे स्वतःच्या समस्या शोधल्या, मग जर तुम्ही वचनाने स्वतःला भरवलं, तुमची आत्मिक बाजू बळकट होईल शारीरिक बाजूपेक्षाही, आणि देव तुम्हाला विजय देईल. युद्ध सुरू आहे आणि तुम्ही कधीही शत्रूला जिंकू देणार नाही. शत्रूंपासून सुटका मिळवण्याची हीच वेळ आहे. योग्य निवड करा. कुणी आमेन म्हणणार आहे का सांगा मला? खरं तर दैवी शहाणपण ही एक खूप महत्त्वाची आणि प्रशंसनीय अशी गोष्ट आहे आणि बायबल शहाणपणा मिळवण्याविषयी सांगतं. नीतिसूत्र अध्याय 8:11 म्हणतं, मोत्यापेक्षा ज्ञान उत्तम आहे, सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. आपण जर रोजच्या निर्णयासाठी देवाकडे पाहिलं, आपल्याला कधी पश्चातापी जीवन जगावं लागणार नाही. आणि म्हणून जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंती करता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मॅक मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.